नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, सीसी नालीचे बांधकाम तात्काळ करून देणे. राष्ट्रीय कलाल गौंड समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतराव यांची मागणी. नमस्कार नांदेडकर, लोकआस्था न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. मागील 12 वर्षापासून नवीन कौठा येथे प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वारंवार तक्रार देऊनही निकाली काढला जात नाही. करोडो रुपये शासनाने महानगरपालिका प्रशासनाला दिले असताना नांदेडमधील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोणते प्रश्न आजवर मार्गी लावले नाही. नळपट्टी, घरपट्टी या नावाने करोडो रुपये जमविले तरीही आजपर्यंत नळ योजनेच्या माध्यमातून घरघरात नळ पोहोचले नाही, ना कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही, नाही सीसी नालीचे व्यवस्थापन यावेळी भागामध्ये करण्यात आलेले नाही. या भागात महिला रोडवर धुनी भांडी करत असतात. यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आजारी पडण्याची लक्षणे होतात. या सर्व प्रश्नाच्या मार्गी लावण्यासाठी अजून किती वेळ प्रशासन घेणार आहे? जो नवीन कौठा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट कधी थांबणार आहे? असे अनेक प्रश्न यावेळी महापालिकेला विचारण्यात आले आहेत. जर का हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागले नाही तर आगामी काळात घागर मोर्चा काढला जाईल, असे आव्हान यावेळी सुनील अनंतराव प्रदेशाध्यक्ष यांनी, तसेच जळबा सोनकांबळे, सिद्धार्थ सोनकांबळे, राहुल हैबत, मनोज जोगदन, निलेश जोंधळे आदींनी केली आहे. नमस्कार, मी सुनील प्रभाकर अनंतराव, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कलाल गौंड तेलंग युवा संघर्ष समिती तथा सामाजिक कार्यकर्ता. आज आम्ही नवीन कौठा येथील काही समस्या घेऊन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची भेट घेतलेली आहे. नवीन कौठ्यामध्ये गत 10-12 वर्षापासून घरकुल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे. अद्याप ही पाईपलाईन आहे नळाची, पण नळाला पाणीच नाही. आणि नवीन कौठा येथील घरकुल योजनेच्या नंतर जिथं रोड टाकलेले आहेत त्या रोडच्या बाजूला दोन्ही साईडनं नालीसुद्धा नाही आहे. त्यामुळं नवीन कौठ्यातील महिला जे आहेत ते रस्त्यावर धुणं भांडी करत आहेत आणि कचरा व्यवस्थापनासाठी कसल्याही प्रकारची घंटा गाडी नवीन कौठ्यात येत नसून त्यामुळं सगळा कचरा जे आहे ते ओपन परिसरामध्ये टाकतात. त्यामुळं पूर्ण नवीन कौठ्यामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यानिमित्तानं आम्ही इथं आज निवेदन देण्याला नवीन कौठ्यातले सर्व नागरिक तिथं उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही नांदेडच्या साहेब अतिरिक्त आयुक्तांना निवेदनाद्वारे असं कळवलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये नवीन कौठ्यातल्या पाण्याचा प्रश्न, नालीचा प्रश्न व कचऱ्याचं व्यवस्थापन हे जर या 3 गोष्टीवर तुम्ही तात्काळ लक्ष नाही दिलं तर आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात घागर मोर्चाचं नियोजन महापालिकेच्या विरोधामध्ये आम्ही करणार आहोत, असा थेट इशारा आम्ही यामार्फत दिलेला आहे. धन्यवाद. आम्ही आवेदन पण 3-4 वेळेस झालं महापालिकेला विनंती करत आहोत की पाण्यासाठी वळून भटकण्याची पाळी आमची आज या ठिकाणी येत आहे. आज नदी वाहून झाली, नाली वाहून झाली, तर चौकोर पाणी झालेलं आहे आणि कौठा परिसरामध्ये आम्हाला घागरभर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत ये जा करावं लागले. लहान लेकरं, व्यायाम, ज्येष्ठ नागरिक पाण्यासाठी आम्ही परेशान होत आहोत. बाकी इतर सुविधासाठी आम्ही 2-4 वेळेस या ठिकाणी महापालिकेला आलो होतो. 2-3 निवेदनसुद्धा आहेत आमच्याकडे, अगोदरचे ओसीसुद्धा आहेत, पण इथून काही रिस्पॉन्स दिला जात नाही. येत्या काळामध्ये जर याची दखल घेतली नाही मोठ्या प्रमाणामध्ये घागर मोर्चाचा उल्लेख होईल तर इथून पुढं त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं, नाहीतर आम्ही भूमिका घेण्यासाठी या ठिकाणी निवेदनाद्वारे कळवलो आहोत. धन्यवाद.